हॅलो. तर आमच्या दिवसाची सुरुवात अशी होती, या 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 भोळ्या चेहऱ्याकडे बघून. हॅलो ऑल. तर थँक्यू पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओवर क्लिक करण्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या या लाडक्या कँडीबद्दल. तर तुम्हाला सांगतो आमच्या घरात कँडी कशी आली. तर भावाला पहिल्यापासूनच आवड होती जे पपीज असतात ना, छोटे छोटे पपीज त्यांची. पण मम्मी पप्पांना भीती वाटायची आणि त्यांचं असं होतं की त्याची जबाबदारी घेणार कोण. जरी घरामध्ये आलं तर त्याचं जे पण काय खाणं पिणं असो, ज्याला बाथरूमचं वगैरे असो, तर ते करणार कोण. तर मग त्याच्यामुळे मम्मी पप्पा अलाउडच करत नव्हते, परमिशनच देत नव्हते की हां तुम्ही आणा पिल्लू आणि सांभाळा. मग भावाने काय केलं, कशी तरी समजूत काढली, कसं तरी हातापाया सोडून शेवटी आमच्या घरात कँडीला आणलंच. आणि अशा प्रकारे आमच्या घरात कँडीची एंट्री झाली. आता आमच्या घरात कँडी आली. तर कँडी जशी आली तसं आम्ही काय केलं, आम्ही पहिले डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिचं पहिलं हेल्थ चेकअप केलं. हेल्थ चेकअप करून झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ह्या या या वॅक्सिनेशन्स आहेत, हे तुम्हाला कंपल्सरी केलेच पाहिजे. अदरवाईज तिच्या पण तब्येतीसाठी किंवा आपल्या पण तब्येतीसाठी ते थोडंसं धोकादायक असू शकतं. तर हे सगळे जे वॅक्सिन्स आहेत ते आम्ही जेव्हा कँडी आम्ही आणले तेव्हा दिलेली. आणि मग नंतर हे तर फक्त फर्स्ट टाईमसाठी आहे. त्याच्यानंतर दरवर्षी फक्त आपल्या कँडीला एक बूस्टर डोस असतो, रॅबिजचा बूस्टर डोस तो द्यायचा असतो. आणि एक कोरोनाचा बूस्टर डोस द्यायचा असतो. तर हे झालं आपलं वॅक्सिनेशनचं. आता आपण बोलूया कँडीच्या जेवणाबद्दल. तर कँडी जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही तिला डॉक्टरांना विचारून आम्ही तिला दही भात आणि पेडिग्री चारत होतो. पेडिग्री दही भात ती खातच नव्हती. जास्त करून ती पेडिग्रीवर तिचा जोर असायचा. आणि आम्ही तिला ऑलमोस्ट डेली बेसिसवर चिकन उकडलेलं चिकन आणि भातामध्ये मिक्स करून ते आम्ही देत होतो. सुरुवातीचे काही दिवस तर ती खात होती. नंतर मग ती फक्त चिकनच खात होती, ती पेडिग्री पण खात नव्हती. चिकन खात होती, उकडलेली अंडी खात होती, मटण खात होती. ते खूप जास्त नॉनव्हेज झाल्यामुळे काय झालं की तिला त्याचा साईड इफेक्ट झाला. आणि तिच्या अंगावर ना फोड्या वगैरे यायला लागल्या. जसं फोड्या वगैरे यायला सुरुवात झाली, आम्ही डॉक्टरांना परत घेऊन गेलो. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हिला जे जास्त नॉनव्हेज खायला दिलं त्याच्यामुळे तिच्या असा फरक झाला की ती ओव्हर इटिंग झाली आणि त्याचा साईड इफेक्ट झाले तुमच्या कँडीला. त्याच्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की नाही, हिला जरी चिकन जास्त आवडत असलं तरी तिच्या तब्येतीसाठी आपण ते कमी केलं पाहिजे आणि आपल्याला तिला दहीभात चारलं पाहिजे. सो अशा प्रकारे आम्ही तिला तिचं जे रोजचं जेवण आहे ते चेंज केलं. आम्ही ऑलमोस्ट आठवड्यातून 5 ते 6 दिवस तिला दहीभात चारतो. आणि रविवारी किंवा मग आठवड्यातून मध्ये कधीतरी आम्ही तिला मग नॉनव्हेज देत असतो. आणि घरामध्ये पेडिग्री आणून ठेवली. ती जी सुकलेली पेडिग्री असते ना, ती वाली पेडिग्री आहे. ती आम्ही बॉलमध्ये काढून ठेवलेलं असतं. तिला जेव्हा मन होतं तेव्हा ती जाऊन खात असते. तर हे झालं तिचं जेवणाचं. दिवसभरामध्ये कँडी काय नाही करायचं. सकाळी उठून ती मस्त झोपलेली असते. तिचा मूड असला तर मस्ती करते, नाही तर नुसती झोपलेली असते. दुपारच्या वेळेमध्ये जसं तिची वेळ होते 4-5च्या आसपास जी वेळ होते फिरायला जाण्यासाठी, ती रेडी होते आणि तिचं भुकायला चालू करते, आमच्या ओरडायला चालू करते की चला मला घेऊन जावा, माझी वेळ झाली. तर डेली बेसिस म्हणजे तिला रोजच्या रोज तिला जवळपास 1 ते 1.5 तास फिरवायला घेऊन जाणं कंपल्सरी आहे. म्हणजे बाहेर फिरवायला घेऊन जाणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये ती जास्त 12 ते 14 तास ती आरामच करत असते, झोपच काढत असते. नाही तर त्यानंतर बाकीचा टाईम तर ती काय आपण मस्ती केली तर मस्ती करते, नाही तर मस्त गॅलरीमध्ये जाऊन बसलेली असते. किंवा लहान पोरं एखादी जर कोण आलं तर त्यांच्यासोबत खेळत असते. तर बाकी काय. आणि थोडा वेळ जेवत असते आणि आमच्या मागून फिरत असते. जे काही एखादं खायला वस्तू आणली तर मला दे करत असं बघत असते. खूप वेळेला असं होतं की ज्या लोकांना भीती वाटते कुत्र्यांची त्यांना फरक नाही पडत कोणत्या ब्रीडचा कुत्रा किंवा कोणता छोटा कुत्रा आहे, साईडमध्ये मोठा कुत्रा, त्यांना फरक नाही पडत. त्यांना कुत्रा दिसला की ते घाबरतात. मग ते पाहिजे किती पण फ्रेंडली असो, अग्रेसिव्ह असो, त्यांना त्यांचा स्वभावाचा पण काही फरक पडत नाही. तर मग ही एक गोष्ट आहे. याचा थोडासा त्रास होतो कधी कधी की जेव्हा पण आम्ही कँडीला बाहेर घेऊन गेलो तर तिला आम्ही मोकळा नाही सोडू शकत. यामुळे की ती जरी अनोळखी माणसं असतील तर त्यांच्या जवळ जाते. त्यांना ती प्रेम म्हणजे काय म्हणतात, थोडंसं लाड
प्रेम पाहिजे असं म्हणून ती जात असते, पण समोरची माणसं थोडीशी घाबरतात. त्याच्यामुळे मग आम्ही तिला थोडंसं जपूनच ठेवतो. बाहेर जरी फिरायला गेलो तर प्रयत्न करतो, जर लोक नसले आसपास कोणी तर मग आम्ही तिला मोकळं सोडतो, नाहीतर मग ती नेहमी पट्ट्यामध्ये नेहमी म्हणजे पट्ट्यामध्येच आम्ही तिला फिरवत असतो. तर ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. कॅन्टीन आणल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण कसं झालं, तर आमच्या घरात पहिलं तर मस्ती वगैरे करायचे, पण इतके नसायचे. पण कॅन्टीनमुळे काय झालं माहिती आहे, आमच्या घरामधलं वातावरण खूपच बदललं. एक असं लहान बाळ घरामध्ये असलं कसं होतं आपल्या घरातलं वातावरण, तसंच झालं एकदम. कॅन्टीन आल्यामुळे काय झालं, सगळ्यांचे सगळेजण आनंदामध्ये राहायला लागले, अजून आनंदामध्ये राहायला लागले. सुरुवातीला मी माझ्या कामामध्ये असायचं, माझं इतकं काय लक्ष नसायचं. पण जसं कॅन्डी आले तसं मी पण माझं काम जसं झालं तसं मोबाईल बाजूला ठेवायचा आणि कॅन्डीच्या मागं फिरायचो, कॅन्डीसोबत मस्ती करायचं, खेळायचो. लहान भावाने तर खूप काळजी घेते तर तिच्यासोबत तर तो नेहमीच खेळत असतोय. त्याच्यानंतर जसं जसं दिवस पुढे घेत गेले, पप्पांची भीती कमी झाली, तसं तसं पप्पा पण कॅन्डीसोबत मस्ती करायला लागले. आणि मम्मीचं तर तेच, मम्मीला पण कॅन्डी खूप आवडायला लागली. आधी आम्हाला वाटायचं मम्मीसोबत कशी राहील, नंतर मग जसं आम्ही बाहेर गेलो आणि कॅन्डी आणि फक्त मम्मी असायचं, तर मम्मीचं आणि कॅन्डीचं पण बॉन्डिंग चांगलं झालं. आणि बस आमची भीती एक मोडली की आम्ही जर सगळेजण बाहेर असतो तर मग मम्मी काय करणार, मम्मी कॅन्डीचं कसं सांभाळ करणार. तर ती पण भीती मोडली, कारण कॅन्डी इतकी शांत स्वभावाची आणि फ्रेंडली आहे की आम्हाला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसतं. आणि सगळ्यांना मस्त गोष्ट काय माहिती आहे, ती फ्रेंडली हे आम्हाला माहिती आहे, पण समोरच्याला माहीत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, कोणी पण अनोळखी माणूस जेव्हा दरवाजामध्ये येतो घराच्या, तर तो डायरेक्ट घरामध्ये एंट्री करायला पण घाबरतो, कारण तिच्यासमोर लगेच कॅन्डी त्यांना दिसते. आणि कॅन्डी एकदम काय म्हणतात, एकदम पोझिशनमध्येच असते की कोण आहे हा माणूस आणि काय करतोय. ती अशी अशी वाकून बघत असते. आणि जसं तिला वाटतं की नाही नॉर्मल माणूस आहे, तर मग ती त्या माणसाला पण फ्रेंडली आहेच बघते. आणि जर तिला वाटतं की नाही हा माणूस थोडासा डेंजर असू शकतो, मग ती भुकायला सुरू करते. तर मग ही एक भीती आमच्या मनातून निघून गेली की मम्मी जर घरात एकटी आहे तर कसं होणार. मम्मी घरात एकटी आहे पण कॅन्डी सोबत आहे, तर आम्हाला काही टेन्शनच वाटत नाही. सो हा एक खूप खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह पॉईंट आमच्यासाठी झाला. सो येस, हेच आहे आमच्या कॅन्डीची जर्नी आमच्यासोबत. बाकी जर तुम्हाला कॅन्डीसोबतचं आमचं जर्नी बघायचं असेल ना, तर मी एक व्हिडिओ बनवला आहे, म्युझिक व्हिडिओ. म्युझिक म्हणजे काय, बॉलिवूडचं सॉन्ग आहे. त्याच्या आमच्या कॅन्डीचे क्लिप्स वगैरे टाकून एक चांगला म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. खूप तुम्हाला बघायला पण मजा येईल आणि तुम्हाला मजा येईल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.